भोंदू साधूंपासून सावधान राहा. सुशिक्षित माणसं सुद्धा क्षुल्लक काहीतरी चमत्कार बघून भोंदू साधूंच्या नादी लागतात. पैशाचं नुकसान होतं. नंतर डिप्रेशनमध्ये जातात आणि मग नंतर खऱ्या संतांवरचा सुद्धा त्यांचा विश्वास उडतो. सिद्धपुरुष किंवा खरे संत हे मुद्दाम चमत्कार करून कधीच दाखवत नाही. कारण चमत्कार करून दाखवणं हे ज्ञानाचं कार्य किंवा मोक्षाचं साधन नव्हे. मग सिद्ध पुरुषांकडे जे चमत्कार होतात, ते देवाच्या प्रेरणेने किंवा प्रसंगाला अनुसरून असे आपोआप होत असतात. त्यामुळे सध्या जे ढोंगी बुवा आपले दरबार उघडून बसलेत आणि रँडमली ते एखादा माणूस पिक करतात आणि तुला हा त्रास आहे ना, असं सांगतात आणि तसं सांगितल्यावर आपला पटकन त्यांच्यावर विश्वास बसतो. पण सिद्धपुरुष किंवा खरे संत असा दरबार मांडून त्याचा बाजार कधीही करत नाहीत. त्यांना शोधत अज्ञजन जातात. मग ते जंगलात असले तरी खरं रत्न जिथे असतं ते चमकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे असं सोशल मीडियावर असे बाजार मांडून बसलेल्या भोंदू साधूंपासनं सावधच राहा आणि परमपूज्य आई किंवा स्वामी समर्थ गोंदवलेकर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, अशा खऱ्या संतांना सोडून कुठेही जाण्याची दुर्बुद्धी मनात येऊ देऊ नये नका किंवा ती येऊ नये अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करा.